महाराष्ट्राच्या शासनानं जनसुरक्षा विधेयक नावाचं नवं विधेयक आणलेलं आहे. हे विधेयक संविधानाच्या विरोधी आहे. न्याय मिळवण्याचा हक्क ते ज्याला गुन्हेगार म्हणतात त्याला मिळणार नाही. 3 माणसांची कमिटी केलेली आहे आणि ही कमिटी निर्णय घेणार आहे. हे 3 वकील असणार आहेत किंवा त्यातला एक जज असणार आहे जिल्हा लेवलवरचा. आता 2 माणसं शिक्षा देऊ शकतात. 5 लाखापर्यंत दंड आहे. देशद्रोह कशाला म्हणायचं त्याची व्याख्याच त्यात नाही आहे. म्हणजे हे विरोधकांच्या विरोधी चालवल्याचं एक षडयंत्र या कायद्याच्या द्वारे केलेलं आहे. फडणवीसांनी त्या कायद्याला एक पत्र जोडलंय. त्यात त्यांनी म्हणले की अनेक स्टेटमध्ये ते आहे पण इथं नाही म्हणून आम्ही करतो आहोत. मला हे कळत नाही. 1928 साली ब्रिटिशांनी पब्लिक सेफ्टी बिल नावाचं बिल आणलं होतं. त्याचं यांनी जनसुरक्षा बिल केलंय. आता किमान ब्रिटिशांचं टायटल तरी बदलायचं होतं. हे विधेयक अन्याय करणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न, शेतीचे प्रश्न मांडणारा आणि आक्रमकपणे मांडणारा यात गुन्हेगार ठरणार आहे. ही पद्धत बरोबर नाही. महाराष्ट्र शासनानं लोकशाहीची बूज राखावी आणि हे विधेयक ताबडतोब मागे घ्यावं किंवा चिकित्सा समितीकडे पाठवावं. अशा प्रकारचे विधेयक करून महाराष्ट्र शासन काय करू इच्छिते हेच कळत नाही. ही अघोषित आणीबाणी आहे. अशा पद्धतीनं वागणं बरोबर नाही. फडणवीसांना आणि सगळ्या शासनाला माझी विनंती आहे की हे बिल मागे घ्यावं, ते प्रत्यक्षात आणू नये आणि त्याचा वापर करू नये. नाहीतर आपल्याकडं लोकशाहीची हत्या होण्याची शक्यता आहे. नमस्कार. मी डॉक्टर बाबूराव गुरव. मी हे बिल वाचलेलं आहे. त्या बिलामधल्या ज्या त्रुटी आहेत म्हणजे ते बिल फार जनरल भाषेत मांडलंय. इतक्या जनरल भाषेत का मांडलं हेच कळत नाही. त्याचे देशद्रोहाची सरळ व्याख्या तरी केली पाहिजे, ती त्यात दिसत नाही. म्हणजे सरकारच्या विरोधी बोलणारा प्रत्येकजण देशद्रोही असा त्याचा अर्थ होणार आहे. जनतेचे प्रश्न मांडणारा प्रत्येकजण देशद्रोही असा त्याचा अर्थ होणार आहे. हा कायदा, या कायद्याला विरोध करण्यासाठी भगतसिंगांनी असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकला. आता नवा भगतसिंग कुठनं आणायचा? तो यावा अशी अपेक्षा आहे काय? ही पद्धत बरोबर नाही. शासनाने याच्यावर विचार करावा. शासनातल्या सर्वांनी मिळून करावा विचार आणि हे विधेयक मागे घ्यावं अशी मी त्या शासनाला विनंती करतो आहे. नमस्कार. बस.